हॅलो फ्रेंड, आज आपण DEMचं लेक्चर नंबर 30 स्टार्ट करणार आहोत. तर लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं होतं? फॉर्मॅट बघितले होते दोन, PSW आणि टी मोड. त्यानंतर आपण नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट केला होता, इन्स्ट्रक्शन सेट आणि प्रोग्रामिंग. तर पहिल्यांदा आपण चेक केलं होतं त्याच्यामध्ये की वेगवेगळे डायरेक्टिव्स चेक केले होते. त्यानंतर आपण ॲड्रेसिंग मोड बघितले होते. तर आता आपल्याला बघायचं आहे टाइप्स ऑफ ॲड्रेसिंग मोड. तर टाइप्स ऑफ ॲड्रेसिंग मोडमध्ये पहिला टाईप आहे रजिस्टर ॲड्रेसिंग मोड, सेकंड टाईप आहे डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड, थर्ड आहे इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड, फोर्थ आहे इमिडिएट ॲड्रेसिंग मोड आणि नेक्स्ट आहे तुमचा लास्टचा इंडेक्स्ड ॲड्रेसिंग मोड. तर प्रत्येक ॲड्रेसिंग मोडच्या पुढे मी एक सॅम्पल एक्झाम्पल घेतलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला ते फास्ट समजावं आणि आपल्याला पुढे प्रोग्राममध्ये हे ॲड्रेसिंग मोड तुम्हाला ओळखता आले पाहिजेत. महत्त्वाचे ते ओळखण्यासाठी काही मी हिंट शोधून काढलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला फास्टमध्ये समजतील. ओके, तर आपण आता स्टार्ट करूया. खूप महत्त्वाचं आहे हे, त्यामुळं सिरियसली लक्ष द्या. ओके, बघा मी आता स्टार्ट करतो. 5 टाईपचे ॲड्रेसिंग मोड आहेत, त्याचे सॅम्पल एक्झाम्पल एक एक आपण इथं बघितलेले आहेत. ओके, खूप सिम्पल आहे. ह्या एक्झाम्पलवरून तुम्हाला हा ॲड्रेसिंग मोड सांगता आला पाहिजे, कारण याच्यानंतर आपण त्या इन्स्ट्रक्शन सेट बघणार आहोत. त्या इन्स्ट्रक्शन सेटमध्ये ओके, हे एक्झाम्पल बघितल्यानंतर आपल्याला हे एक्झाम्पलवरून सांगता आलं पाहिजेत की ॲड्रेसिंग मोड कोणता आहे. ओके, तर आपण स्टार्ट करूया. तर पहिल्या टाईपमध्ये हिंट अशा आहे बघा की मूव ए हे आहे, काय सांगितलं मी लास्ट लेक्चरला तुम्हाला, निमोनिक आहे, निमोनिक. आणि हे कॉमा देऊन पुढे जे घेतलेलं आहे हे काय आहे, त्याचं काय सांगितलं होतं, ऑपरंट आहे. याला म्हणायचं निमोनिक, याला म्हणायचं ऑपरंट. मी लास्ट लेक्चरला सांगितलेलं आहे, मी पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला इथं. ओके, इथं आहे बघा, याला म्हणायचं निमोनिक, याला म्हणायचं ऑपरंट. ओके, तर मूव आणि ए ह्या दोघांच्या मध्ये एक स्पेस कंपल्सरी इथं पाहिजे, नाही दिलात तर तुम्हाला ते एरर दाखवणार. ठीक आहे, आता स्टार्ट करू. रजिस्टर ॲड्रेसिंग मोडचा अर्थ असा आहे, निमोनिक सोडून मी सर्कल करतो बघा त्याला. हे निमोनिक आहे आणि हे ऑपरंट आहे. आपल्याला ऑपरंट बघायचं आहे. ऑपरंटमध्ये दोन्ही रजिस्टर असतात. ए पण रजिस्टरच आहे, R4 हा रजिस्टरच आहे. R4 आला कुठून, RN पासून, आणि Nची व्हॅल्यू 0 to 7 तुम्ही घेऊ शकता. म्हणजे 4च पाहिजे असं नाही, R0 पासून R7 पर्यंत कोणतीही व्हॅल्यू घेतली तरी चालते. हे रजिस्टर बँकेमधला एक रजिस्टरची सिरीज आहे R4. ओके, तर ऑपरंटमध्ये दोन्ही काय असतात, रजिस्टरच असतात. या ठिकाणी ए असू शकतो, बी असू शकतो, आणि इथं R0 पासून R7 पर्यंत असू शकतात. दोन्ही जर रजिस्टर असतील तर त्याला म्हटलेलं आहे रजिस्टर ॲड्रेसिंग मोड. क्लिअर झालं का सगळ्यांना? ओके, सेकंड काय सांगितलेलं, डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. आता डायरेक्ट ॲड्रेसिंग मोडचं मिनिंग काय बघा, की इथं हे ऑपरंटमध्ये मी ऑपरंटच घेतो, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला, कारण आपल्याला जे चर्चा करायची आहे ते ऑपरंटच्या बद्दलच चर्चा करायची आहे. ॲड्रेस दाखवायचा आहे ना त्यांना,
इथं डायरेक्ट ॲड्रेस दाखवलाय का? नाही दाखवलं. इथं काय केलंय? रजिस्टर दाखवलाय हा R4, आणि ह्या रजिस्टरमध्ये जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू तुम्हाला कॅच करायची आहे, पिकअप करायची आहे. इथं काय केलं त्यांनी सांगितलं, डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड म्हणजे ॲड्रेस तुम्हाला डायरेक्ट सांगितलेला आहे. किती? 30H. म्हणजे 30Hला डायरेक्टली जा तुम्ही, त्या ठिकाणी तो डाटा ठेवलेला आहे. काय म्हणतोय लक्षात येते का मी? इथं ॲड्रेस डायरेक्ट दाखवलेला नाही, इथे ॲड्रेस डायरेक्ट दाखवलेला आहे. म्हणजे असे जे नंबर जर चुकून आले, त्या नंबरच्या पुढे फक्त कॉमा पाहिजे. म्हणजे ऑपरंटमध्ये जे दोन ऑपरंट आहेत, हा पण ऑपरंटच आहे, 30H पण ऑपरंटच आहे. या दोन ऑपरंटच्या मध्ये फक्त कॉमा असेल, आणि आता असे नंबर वगैरे काय दिले असतील या फॉर्ममध्ये. आता मी तुम्हाला लेक्चरला मागच्या सांगितलं होतं बघा, हा टेबल सगळ्यांना दिसतोय. या टेबलबद्दल आपण लास्ट टाइम चर्चा केलेली आहे. हे सगळे 00 पासून FF पर्यंत हे सगळे लोकेशन आहेत. मेमरी लोकेशन म्हणतो त्याला आपण. हे सगळे घर आहेत. या सगळ्या घरामध्ये आपल्याला डाटा ठेवायचा आहे, सेव्ह करायचा आहे. याला काय म्हणणार मी? मेमरी लोकेशन. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, हे सगळे मेमरी लोकेशन आहेत. म्हणजे मी जर माझ्या घरामध्ये राहत असेल तर माझं घर हे लोकेशन आहे, मी राहण्याचं ठिकाण. तसं जो डाटा तुम्हाला सेव्ह करायचा तो डाटा ह्या सगळ्या ठिकाणी सेव्ह करू शकता. सॅम्पल दाखवायचं झालं तर इथं आता काय होतं? 30H होतं. मग 30H तुम्ही सांगू शकता कुठे आहे? हा आहे बघा 30. इथं फक्त पुढे H लावायचं आहे. म्हणजे 30Hचं इथे घर आहे, त्या घरामध्ये तुम्हाला व्हॅल्यू ठेवायची आहे. आणि इथं काय सांगितलं त्यांनी? 30H मधली व्हॅल्यू A मध्ये पुट करा. हा लक्षात. आणि A ची व्हॅल्यू असते कुठं? B0 मध्ये. OB बघा 0B मध्ये इथं असते A ची व्हॅल्यू. म्हणजे 30H मधली व्हॅल्यू उचलायची आणि 0B मध्ये टाकायची. ठीक आहे, मूव्ह केलेलं आहे तिथं. लक्षात आलं? दोन्ही रजिस्टर असतील तर रजिस्टर ॲड्रेसिंग मोड. डायरेक्ट जर असा नंबर दिला असेल दोन्हीपैकी एकामध्ये, मग 30H इकडेही चालतो, इकडेही चालतो. हे उलटं सुलटं असेल तरीही चालतं. तर त्याला काय म्हणणार मी? डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. नेक्स्ट इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोडला काय केलं जातं? @ वापरलं जातं बघा. हा सिम्बॉल जर असेल तर त्याला म्हणायचं इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. इनडायरेक्टचा अर्थ काय? की तुम्हाला डायरेक्टली दाखवत नाही, ते तुम्हाला थोडंसं फिरून फिरून ॲड्रेस दाखवला जातो. म्हणजे R0 मध्ये जी व्हॅल्यू ठेवलेली आहे, सपोज 35 ठेवलेली आहे R0 मध्ये, तर 35 ही व्हॅल्यू त्याचा ॲड्रेस नाही आहे. तर 35च्या परत घरामध्ये जायचं. म्हणजे आपण एक छोटासा खेळ खेळतो बघा, चिठ्ठ्या ठेवून, की पहिल्या खोलीमध्ये एक चिठ्ठी ठेवायची, त्या ठिकाणी लिहायचं प्रिन्सिपल केबिन. तर प्रिन्सिपल केबिनमध्ये गेल्यानंतर तिथे लिहिलेलं असतं केमिस्ट्री लॅब. अलग लक्षात. असं 2 टाइम फिरवलं जातं, कधी @ असेल तर. इथं काय होतं? डायरेक्टली हे इथं 30Hच्या घरामध्ये जाईल, तिथे चिठ्ठी भेटते, तिथे लिहिलं असतं आपल्याला DC मशीन लॅब. मग DC मशीन लॅब डायरेक्टली नाव घ्यायचं आणि A मध्ये सेव्ह करायचं. काय ते @ लिहिलेलं नाही, एकदाच. इथं काय करायचं? R0 मध्ये @ असतं तेव्हा 2 टाइम फिरायचं, 2 टाइम. इथे एकदाच, इथं 2 टाइम. @ साठी एकदा, R0 साठी एकदा. म्हणजे R0च्या घरामध्ये मी गेलो, R0च्या घरामध्ये लिहिल्यानंतर तिथे सांगितलं मला BEE लॅब. तर मी BEE लॅबला जाणार आणि BEE लॅबमध्ये लिहिलं SY क्लासरूम. आलं लक्षात? आणि SY क्लासरूम मधलं माहिती घेणार, A मध्ये शिफ्ट करणार. हे कुठं? @ साठी असेल. याला म्हणायचं इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. इमिडिएट ॲड्रेसिंग मोडला बघा हॅश दिलं जातं. आता ही इन्स्ट्रक्शन डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड आणि इमिडिएट ॲड्रेसिंग मोडमध्ये फरक एवढाच असतो की या दोघांच्या मध्ये म्हणजे एक रजिस्टर असतो, एक ॲड्रेस असतो. डायरेक्ट एक रजिस्टर असतो, एक ॲड्रेस असतो. दोन्हीमध्ये फरक काय? की इमिडिएट ॲड्रेसिंग मोडमध्ये हॅश दिलेला असतो. हॅश दिल्यामुळं हा ॲड्रेस होत नाही, हा होतो डाटा. कळतं काय म्हणतोय मी? जर एखाद्या ॲड्रेसच्या पुढं हॅश टाकला तर तो ॲड्रेस राहत नाही, तो होऊन जातो डाटा.
त्याच्यामुळे हॅश आलं तर समजायचं इमिडिएट ॲड्रेसिंग मोड. ओके. आणि लास्ट आहे इंडेक्स ॲड्रेसिंग मोड. इंडेक्स ॲड्रेसिंग मोडला @ DPTR आणि PCR म्हणजे A+ DPTR किंवा A+ PC प्रोग्राम काउंटर म्हणतो त्याला आपण. लक्षात आलं का? हे दिसले तुम्हाला डायरेक्टली तर तुम्ही ओळखायचं हे कोणता टाईप आहे, इंडेक्स्ड ॲड्रेसिंग मोड. ओके. चला आपण आता 1 बाय 1 स्टार्ट करूया ॲड्रेसिंग मोडला. खूप सिंपल आहे, फक्त डाटा मूव्ह कसा होतो ते तुम्हाला दाखवायचं आहे. ओके, थोडंसं ब्लर होतंय. ठीक आहे, स्टार्ट करूया. पहिली इन्स्ट्रक्शन काय बघा, मूव्ह A,R4. मी हेच घेतलेलं आहे. माझ्याकडे जे इथं दिलेलं आहे मी मगाशी दाखवलं होतं तेच मी घेतलेलं आहे. मी वेगळं कोणतेही एक्झाम्पल घेतलेलं नाही. काय सांगितलं बघा रजिस्टर ॲड्रेसिंग मोडमध्ये, इन रजिस्टर ॲड्रेसिंग मोड ऑल ऑपरंड्स आर लोकेटेड इन दी रजिस्टर. म्हणजे A आणि R4 जे आहेत ना हे दोन्ही रजिस्टर आहेत. मग याचं मूव्ह A,R मध्ये काय ह्याचं कन्क्लुजन निघतं बघा, किंवा काय ह्याचं ऑपरेशन होतं की मूव्ह म्हणजे काय करायचं, डाटा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी डाटा मूव्ह करायचा आहे. मग त्याला होतं काय, R4 मधला डाटा A मध्ये मूव्ह होतो. कुठला, R4 मधला डाटा A मध्ये. म्हणून इथं लिहिलं मूव्ह दी कंटेंट ऑफ R4 टू दी रजिस्टर A. म्हणजे R4 मधला डाटा A मध्ये, A मधला R4 मध्ये नाही जाणार, उलट यायचं नाही, राईट साईड पासून लेफ्ट साईडकडे जायचं. इकडे जर A असता आणि इकडे जर R4 असता तर मी काय म्हटलं असतं, A मधला डाटा R4 मध्ये गेला. ओके, त्यांनी इथं दाखवलेलं आहे बघा. आपल्याला हे जस्ट समजण्यासाठी आहे. याचे सुद्धा फोटो मी तुम्हाला पाठवतो. ते डायरेक्टली फोटो तुम्ही प्रिंट मारायचे आणि इथं पेस्ट, जसं इथं पेस्टिंग केलेलं आहे तसंच करा. हे ड्रॉ करत नका बसू, इथं फुकट वेळ जाणार आहे, काही याचा उपयोग नाही. पेपरला पण नाही ड्रॉ केलं तर चालतं, पेपरला इतकं सफिशियंट आहे. बरोबर. इथं फक्त सांगितलेलं आहे बघा, इथं हा R4 आहे, R4 मध्ये व्हॅल्यू 2F आहे. तर R4 ची व्हॅल्यू तुम्ही ACC म्हणजे ॲक्युम्युलेटर म्हणजेच A येतो, त्याला A म्हणतात. लक्षात. म्हणजे R4 मधली व्हॅल्यू कुठं पाठवली, A मध्ये पाठवली. अलग लक्षात काय म्हटलं मी, एवढंच फंक्शन आहे. हे पण रजिस्टर बँक आहे बघा, रजिस्टर बँक 0 आणि हा ॲक्युम्युलेटर आहे. रजिस्टर बँक 0 मधला कुठे ठेवला आहे, R0 मध्ये व्हॅल्यू. R0 मध्ये व्हॅल्यू किती आहे, 2F कॅच केला आणि ACC मध्ये मूव्ह केला. लक्षात. चला आपण आता सेकंड इन्स्ट्रक्शन बघू. सेकंड इन्स्ट्रक्शन आहे इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड, डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. इथं काय सांगितलं की मग काय सांगितलं होतं की हे ऑपरंटमध्ये हा ॲड्रेस त्याने डायरेक्टली दिलेला आहे. बरोबर. आणि याचं वर्किंग कसं असेल, मूव्ह दी कंटेंट ऑफ 30H टू दी रजिस्टर A. म्हणजे 30H ला जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू डायरेक्टली A मध्ये मूव्ह करा. चला मी इथे जातो. 30H आहे का इथं बघा, इथं लिहिलं 30H. बरोबर. आणि 30H मधली व्हॅल्यू किती आहे, 2F आहे. तर 2F डायरेक्टली मी कुठं पाठवली, ॲक्युम्युलेटरमध्ये पाठवली. हे 30H सगळ्यांना दिसतं का रे, हे काय बघायची गरज नाही, हे सोडून द्या. हे प्रोग्राम मेमरी, आपल्याला डाटा मेमरीचं फक्त बघायचं असतं. हे किती आहे, 30H आहे. 30H ला व्हॅल्यू किती आहे, 2F. ही 2F व्हॅल्यू डायरेक्टली उचलली आणि कुठे टाकली, ॲक्युम्युलेटरमध्ये टाकली. काय म्हटलं मी तर 30H मधली व्हॅल्यू डायरेक्टली A मध्ये मूव्ह होणार. याला म्हणायचं डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. ठीक आहे. नेक्स्ट इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमध्ये एक्झाम्पल मगाचंच आहे, @ म्हणजे R0 मधला ॲड्रेस
बरोबर. R0 मध्ये ॲड्रेस दिला असतो. मगाशी मी डबल 2 वेळा फिरायचं म्हणून सांगितलं ना. R0ला जा, R0ला जे सांगितलंय त्याच्या ॲड्रेसला जा, त्याच्या लोकेशनला जा. म्हणजे इथं काय म्हटलं, मूव्ह द इनडायरेक्ट ॲड्रेस लोकेशन ऑफ डाटा टू द रजिस्टर ए. मी इथं एक्झाम्पल दाखवतो, समजून येईल तुम्हाला. मूव्ह ए कॉमा @R0. ओके. R0चं लोकेशन किती आहे, 20H आहे, बरोबर. तर 20H इथे टाकायचं नाही, तर 20Hच्या लोकेशनला जाणार. ओके. आणि 20Hला किती व्हॅल्यू आहे, 2F आहे, तर 2F मी इकडे टाकणार. कळलं का काय म्हटलं मी. बघा, R0ला 20 आहे, तर 20 मी इथं लिहिणार नाही, जसं या दोन्हीला लास्ट टाइम लिहिलं होतं तसं डायरेक्टली. तर 20ला व्हॅल्यू किती आहे, 2F आहे, तर 2F डायरेक्टली मी टाकणार ए मध्ये. म्हणजे 2 वेळा फक्त फिरणार. याला म्हणायचं इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. त्यानंतर आहे इमिडिएट ॲड्रेसिंग मोड. इमिडिएट ॲड्रेसिंग मोडचा अर्थ असा आहे, ते डाटा डायरेक्टली तुम्हाला इथं दिला आहे, बरोबर आहे का, ते तुम्हाला डायरेक्टली इथं मूव्ह करायचं आहे. म्हणजे मूव्ह ए कॉमा #FFH आहे ना, तर हीच व्हॅल्यू डायरेक्टली तुम्हाला एमध्ये मूव्ह करायची. याच्या आधी असं आपण कधी केलेलं नाही, कारण तिथं डायरेक्ट दिलेलं नव्हतं, त्याचे लोकेशन देत होती. त्यामुळे इथं आपण तसं नाही करू शकत. त्यामुळे इथं काय केलं एक्झाम्पलमध्ये बघा, FF ही जी व्हॅल्यू आहे ती डायरेक्टली ॲक्युम्युलेटरमध्ये मूव्ह केलेली आहे. ठीक आहे. आणि लास्टचं इंडेक्स्ड ॲड्रेसिंग मोडमध्ये, इंडेक्स्ड ॲड्रेसिंग is the base register for the address that is program counter or data pointer. DPTR म्हणजेच काय, डाटा पॉइंटर. इंडेक्स ॲड्रेसिंग मोड इज यूज टू क्रिएट जम्प टेबल और लुकअप टेबल. म्हणजे जम्प टेबल आणि लुकअप टेबलसाठी ही इन्स्ट्रक्शन वापरली जाते. तर जम्प टेबल लुकअप टेबल म्हणजेच काय, लूप तयार होतात त्याच्यामध्ये, त्या ठिकाणी ही इन्स्ट्रक्शन वापरली जाते. ओके. आता जे एक्झाम्पलमध्ये सिम्पल आहे, तुम्हाला फक्त ओळखायचं आहे की @ आणि DPTR आणि PC आहे का. जर ते 2 व्हॅल्यू असतील त्याच्यामध्ये, तर मी समजणार की हा इंडेक्स ॲड्रेसिंग मोडचं एक्झाम्पल आहे. ओके. आपण आता इन्स्ट्रक्शन सेट बघायला स्टार्ट करू. इन्स्ट्रक्शन सेटमध्ये पहिला टाईप आहे डाटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन. ट्रान्सफर करायचं म्हणजे तुम्हाला मूव्ह करावं लागतं. त्यामुळे ह्या पहिल्या टाईपमध्ये तुम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन मूव्हनं स्टार्ट झालेले बघायला भेटतील. तर मूव्ह A, आपल्याला ऑपरेंडमध्ये कोण कोण येतात ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे रजिस्टर येतात A, म्हणजे RN मध्ये 0 पासून 7 पर्यंत कोणतीही व्हॅल्यू टाकू शकता. R0, R1, R2, R3, R4, R5 असं R7 पण काही टाकू शकता. मग हे 4 व्हॅल्यू खूप महत्वाचे आहेत. पॉईंट आहेत ते. प्रत्येक इन्स्ट्रक्शनला मी तुम्हाला दाखवते कसं येतं ते. RN मधली व्हॅल्यू किंवा RN मधला डाटा कुठं मूव्ह होतो, ए मध्ये मूव्ह होतो. म्हणजे ते कमेंट्समध्ये म्हटलेलं आहे, मूव्ह द कंटेंट ऑफ RN टू दी रजिस्टर ए. म्हणजे ए मधला कंटेंट, RN मधला कंटेंट ए मध्ये मूव्ह करायचं आहे. हा असतो सोर्स आणि हे असतं डेस्टिनेशन. हे काय असतं, सोर्स. म्हणजे इथे लिहितोय मी मूव्ह डेस्टिनेशन कॉमा सोर्स. इथं काय करायचं आहे, सोर्स पासून डेस्टिनेशनला कंटेंट मूव्ह करायचं आहे. नंबर ऑफ बाईट हे ठरतं कशावरती माहिती आहे का, निमोनिक आहे का, तर निमोनिकला 1 बाईट कंपल्सरी असतो. निमोनिकला 1 बाईट, इथं बाईट पुढे पुढे गेला तर 2 बाईट, 3 बाईट, 4 बाईट, 1 बाईट असं येतं. ते ठरतं कशावरती, निमोनिकला 1 बाईट. ऑपरंट आहे ना इथं ऑपरंट, तर ऑपरंटमध्ये ॲड्रेस आणि डाटा जर अवेलेबल असेल
तर त्यासाठी 1 बाईट. असं मिळून ते 1 बाईट आणि 2 बाईट दिलं जातं. ठीक आहे. तर इथं ॲड्रेस आणि डाटा कुठे दिलेला नाही, त्यामुळं फक्त निमोनिकसाठी बाईट 1च असेल. ॲड्रेसिंग मोड कोणता असेल, तर या दोघांच्या मध्ये मला फक्त रजिस्टर बघायला मिळतात, म्हणून त्याला नाव दिलं रजिस्टर ॲड्रेसिंग मोड. एक्झाम्पल घेतलं मी, त्याचं तयार केलं A,R2. तुम्ही मूव A,R0 केला चालतो, R4 केला जातो, R7 केला जातो. नेक्स्ट मी उलटं केलं, RN पहिला घेतला, A नंतर घेतला, असं सुद्धा चालतं. म्हणजे इथं काय म्हणणार, A मधला कंटेंट RN मध्ये मूव्ह केला. मूव्ह द कंटेंट ऑफ A टू द रजिस्टर RN आहे बघा इथं. मूव्ह द कंटेंट ऑफ A टू द रजिस्टर RN. बाईट, नंबर ऑफ बाईट किती असणार आहेत, फक्त मूव्हसाठी 1, का निमोनिक म्हणतात त्याला. दोन्ही रजिस्टर मिळत आहेत इथं, त्याच्यामुळे त्याला नाव दिलं रजिस्टर ॲड्रेसिंग मोड. एक्झाम्पल मूव्ह R2, A. नेक्स्ट मूव्ह A, ॲड्रेस. म्हणजे इथं ॲड्रेस डायरेक्टली दिलेला आहे बघा तिथं. तर या ॲड्रेसमधली व्हॅल्यू डायरेक्टली तुम्हाला A मध्ये टाकायची, म्हणजे डाटा जो असेल ॲड्रेसमधले तो डायरेक्टली A मध्ये टाकायचा. मूव्ह द कंटेंट ऑफ ॲड्रेस इन रजिस्टर A. म्हणजे A मधला कंटेंट, ॲड्रेसमधला कंटेंट A मध्ये मूव्ह करायचं आहे. नंबर ऑफ बाईट 2, मूव्हसाठी 1 आणि ॲड्रेससाठी 1, म्हणून इथं दिलं 2 बाईट. ॲड्रेसिंग मोड काय आला, डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. डायरेक्ट का म्हटलं, तुम्हाला ॲड्रेस इथे डायरेक्टली दिलेला आहे, म्हणून त्याला नाव दिलं डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. एक्झाम्पल मूव्ह A, 40H. इथं काही घ्या तुम्ही, 40H घ्या, 20H घ्या, 30H घ्या, 32 घ्या, 34 घ्या, 67 घ्या, ओके, 12 घ्या, 18 घ्या, काही चालतं इथं. आता हे दोन्ही इंटरचेंज केले. ॲड्रेस पहिला घेतला, म्हणजे याला सोर्स होता, हा डेस्टिनेशन होता. याला उलटं केलं, याला डेस्टिनेशन केलं तर याला सोर्स केलं. तर काय म्हणणार, मूव्ह द कंटेंट ऑफ A टू ॲड्रेस लोकेशन. म्हणजे A मधला कंटेंट ॲड्रेसच्या लोकेशनला मूव्ह करायचं आहे. नंबर ऑफ बाईट, मूव्हसाठी 1 आणि ॲड्रेससाठी 1, अशा 2 झाले. ॲड्रेसिंग मोड याचा का रजिस्टर ॲड्रेसिंग मोड असेल. एक्झाम्पल 20H A, मूव्ह 20H, A. आता जसं इथं A घेतलेला आहे बरोबर, तर त्या ठिकाणी तुम्ही रजिस्टर सुद्धा घेऊ शकता. A हा रजिस्टरच आहे, पण डायरेक्टली रजिस्टर हा ॲक्युम्युलेटर असतो. ॲक्युम्युलेटरमध्ये डाटा सेव्ह करायसाठीच तो असतो. तर तुम्ही तर डायरेक्ट RN ची सिरीज घेतली तरी चालते. म्हणजे ॲड्रेस मधला कंटेंट RN मध्ये मूव्ह करायचं आहे. हे डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड असणार आहे. RN म्हणजे तुम्ही R3 घेऊ शकता, R3, 24H. हे उलटं सुलटं केलं तरी चालतं. नेक्स्ट मूव्ह A, हे तेच आहे, RNचंच आहे, त्यामुळे ते नाही बघितलं. इथं @RI, मूव्ह A, @RI. @ असेल तर त्याला इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड म्हटलं जातं. आणि आयची व्हॅल्यू त्यांनी सांगितलेलं आहे 0 किंवा 1, दोनपैकी एकच व्हॅल्यू घ्यायची आहे तुम्हाला तिथं. ओके, इथे काय होणार आहे, मूव्ह द इनडायरेक्ट ॲड्रेस लोकेशन टू द रजिस्टर A. मूव्ह द इनडायरेक्ट ॲड्रेस लोकेशन टू रजिस्टर A. म्हणजे तर 2 वेळा फिरायचं म्हणून सांगितलं होतं ना तुम्हाला. नंबर ऑफ बाईट किती असणार आहेत, 1च मूव्हसाठी असणार आहे. @ आला म्हणून इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. एक्झाम्पल घेत असताना RIची व्हॅल्यू एकतर 0 घ्या किंवा 1 घ्या, म्हणून इथे लिहिलं R0 किंवा R1, 2च व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये. जर ते बदलले, उलटे केलं, @ पहिला लिहिला, A नंतर लिहिला, तर मी काय म्हणणार, A मधला कंटेंट इनडायरेक्ट ॲड्रेसिंग लोकेशनला पाठवायचं आहे. म्हणजे A मधली व्हॅल्यू R0, सपोज इथं एक्झाम्पल काय घेतलं, R1 घेतला, तर A मधली व्हॅल्यू R1ला नाही पाठवायची आहे, R1च्या लोकेशनला पाठवायची आहे. मग R1 मध्ये जर 15H असेल तर A मधली व्हॅल्यू R1 मध्ये जाणार नाही, A मधली व्हॅल्यू 15H ला जाणार.
लक्षात आलं का सगळ्यांच्या? ओके. नेक्स्ट, नंबर ऑफ बाईट 1 असणार आहे फक्त मूव्हसाठी. ॲड्रेस आला तरच तिथं ते 2 बाईट होतील आणि डाटा आला तर. नेक्स्ट, इथं डायरेक्ट एक्झाम्पलमध्ये डाटा दिलेला आहे बघा. एक तर ॲक्युम्युलेटर घेऊ शकता किंवा रजिस्टर घेऊ शकता तुम्ही. म्हणजे हा डाटा डायरेक्टली एमध्ये पाठवायचा आहे. जसे की एक्झाम्पलमध्ये 02 आणि 15 याचे आहे ना, 02 इथे एच लावलेलं नाही, त्याच्यामुळे हे होतं डेसिमल. एच असेल तर ते होतं हेक्साडेसिमल. लक्षात? तर 15H डायरेक्टली एमध्ये जाणार, 2 डायरेक्टली एमध्ये जाणार. याच्या आधी असं होत नव्हतं. याच्या आधी हा 40H डायरेक्टली एमध्ये जात नव्हता. 40H हे मेमरी लोकेशन आहे, हा ॲड्रेस दिला आहे. 40Hच्या ॲड्रेसला जाणार, त्या ॲड्रेसमध्ये किंवा त्या घरामध्ये किंवा घर म्हणा, हे जर कन्फ्युजन होत असेल तुम्हाला तर 40H नावाचं घर आहे, त्या घरामध्ये जाणार, तिथं काय आहे ते बघणार घरामध्ये, ते उचलणार आणि ते एमध्ये मूव्ह करणार. सिम्पल, बस. इथे तसंच बघा, एमधली व्हॅल्यू 20Hला नेऊन टाकणार. एमध्ये समजा मला ठेवलेलं आहे, तर मला उचलायचा आणि 20Hमध्ये मला नेऊन टाकायचा. सिम्पल, लक्षात राहील. पण हे एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं, दोन्हीमध्ये फरक काय? मध्ये हॅश आला. हॅश आल्यामुळं इथं काय झालं, हा 15H म्हणजे मला समजा डायरेक्टली मला इथं आणून ठेवला आहे, बरोबर, कारण पुढे हॅश लावलेला आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, डायरेक्टली मला इथून उचलायचा आणि एमध्ये नेऊन शिफ्ट करायचा. आणि इथं काय ठेवलं होतं, मला ठेवलं नव्हतं, मला ह्या 40 नंबरच्या घरात नेऊन ठेवला होता. त्यामुळे तुम्ही काय सांगितलात, 40H, 40H. मग काय केलं, 40Hच्या घराकडे गेले सगळे, तिथं आज उघडलं दरवाजा, तिथं मला ठेवला होता, मला घेऊन आले आणि एमध्ये मूव्ह केला. त्यामुळे इथं डायरेक्टली डाटा दिलेला आहे. त्यामुळे इथं नंबर ऑफ बाईट जे असतात ना, ते मूव्हसाठी 1 झालं आणि हे ॲड्रेस डाटासाठी 1, कारण हा डायरेक्टली डाटा इथं दिलेला आहे. याला म्हणायचं इमिडिएट ॲड्रेसिंग मोड. ओके. मग एच्या ठिकाणी इथं RN घेतलेलं आहे. RN पण सेम, डाटा इथला उचलला डायरेक्टली. RN आरची व्हॅल्यू 2 घ्या, 3 घ्या, 0 पासून 7 पर्यंत घेतली तरी चालते. ओके. आता नेक्स्ट इन्स्ट्रक्शन, अर्थमेटिक इन्स्ट्रक्शन स्टार्ट होतं. अर्थमेटिक इन्स्ट्रक्शनमध्ये बघा, सिम्पल आहे, काही अवघड नाही. ॲड म्हणजे ॲडिशनचं, ॲड म्हणजे ॲडिशन. ॲडिशनच्या पुढे बघा, मी अजून एकदा रिपीट करतोय तुम्हाला, मूव्हसाठी कशामध्ये मूव्ह करायचं आहे ते देत होते डेस्टिनेशनमध्ये. सोर्स हा आहे सोर्स आणि हा आहे डेस्टिनेशन. डेस्टिनेशनमध्ये ते सांगायचे की या ठिकाणी मूव्ह करायचं आहे. मूव्हच्या बाजूला बघा, हे मूव्ह आहे ना, मूव्हच्या बाजूला जे असेल त्या ठिकाणी डाटा आला पाहिजे, एवढं लक्षात घ्या. हा डाटा पुढे नाही गेला पाहिजे, या ठिकाणी सगळे डाटा आले पाहिजे. म्हणजे RN मधला डाटा इथं आला पाहिजे, RI मधला डाटा एमध्ये आला पाहिजे, एमधले डाटा इथे आला पाहिजे. तसं यांचं असं म्हणणं आहे की अर्थमेटिकमध्ये जे काय तुम्ही वर्किंग कराल, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लेक्शन, जे काही कराल, सगळ्याचा रिझल्ट हा ॲक्युम्युलेटरमध्ये सेव्ह झाला पाहिजे आणि तिथंच सेव्ह होतो. काय म्हटलं, कळलं का मी? ओके. त्याच्यामुळे तर डबल एक्झाम्पल बघायची गरज नाही फिरवून, कारण ॲड्रेस रिझल्ट आणि मी कुठं सेव्ह होतो, ॲक्युम्युलेटरमध्ये. तर इथं काय होतं, एमधली व्हॅल्यू आणि RN मधली व्हॅल्यू ह्या दोघांचे ॲडिशन होते आणि ॲडिशन करून येणारा रिझल्ट हा एमध्ये सेव्ह होतो. बघा, एमध्ये सपोज 5 आहे, इथं लिहितोय बघा, मी पेन्सिलनच लिहितो, ओळखतोय का बघा. तर ठीक आहे, मी रफ पेजवरती घेतो. इन्स्ट्रक्शन इथं लिहितो बघा, ॲड A, RN. RNला R2 लिहितो मी.
ए मध्ये व्हॅल्यू आहे 5, R2 मध्ये व्हॅल्यू आहे 2. पहिला तुम्ही काय केलात, ॲडिशन केलात, आन्सर किती मिळालं, 7. तर हे 7 जे आहे ते ए मध्येच सेव्ह होतं. म्हणजे आता इथे ए मध्ये व्हॅल्यू नवीन किती आली, 7 व्हॅल्यू आली. अलग लक्षात, हे असतं ॲक्युम्युलेटर. याला दुसरं ठिकाण शोधायची गरज लागत नाही. हा रिझल्ट आहे, रिझल्ट असल्यामुळे रिझल्ट नेहमी ॲक्युम्युलेटरमध्येच सेव्ह होतो. इथं दिलं बघा, ॲड दी कंटेंट ऑफ RN टू दी कंटेंट ऑफ रजिस्टर ए आणि रिझल्ट स्टोअर इन ॲक्युम्युलेटर. म्हणजे ए मधलं व्हॅल्यू, RN मधलं कंटेंट, ए मधलं कंटेंट दोघांचे ॲडिशन करा आणि ॲडिशन करून येणारं जे उत्तर आहे बेरीज करा. येणारे उत्तर जे आहे ते येणारं उत्तर ए मध्ये सेव्ह होतं किंवा सेव्ह करा. नंबर ऑफ बाईट नेहमीप्रमाणे हे निमोनिक आहे, ह्याच्यासाठी एकच येणार आहे. ए आणि RN दोन्ही रजिस्टर आहेत म्हणून रजिस्टर ॲड्रेसिंग मोड. एक्झाम्पल ॲड A, R3. नेक्स्ट A, ॲड्रेस. ॲड्रेसमधला कंटेंट आणि ए मधला कंटेंट दोघांची बेरीज करा. बेरीज करून येणारं जे उत्तर आहे ते उत्तर ए मध्येच मूव्ह करायचं आहे. एक्झाम्पल आहे बघा, ॲड A, VCH. नंबर ऑफ बाईट 2 का लिहिलं इथं, ॲड्रेससाठी 1, ॲडसाठी 1, ए साठी नाही, ॲडसाठी 1 आणि ॲड्रेससाठी 1. त्याला म्हणून ॲड्रेस डायरेक्टली दिलेला आहे, त्याच्यामुळे त्याला नाव काय दिलं, डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. हे अशा टाईपचे आपल्याला सगळे इन्स्ट्रक्शन तुम्हाला एकदा तुम्ही नोट्समध्ये लिहून काढलात तर तुम्हाला ते फास्ट समजून जाईल. लिहिताना फक्त वाचत जर तुम्ही लिहिला तर तुमचा अजून कन्सेप्ट क्लिअर होत जाईल. फक्त फॉर्मॅलिटी केली म्हणून नोट्स लिहून घेतल्या सरांनी संपलं असं करू नका. ओके, इथे काय होतं, RI म्हणजे तुम्ही तिथं आयची व्हॅल्यू 0 किंवा काय लिहिणार आहात, 1 लिहिणार आहात. तर ॲड इनडायरेक्ट ॲड्रेस लोकेशन टू दी कंटेंट ऑफ रजिस्टर ए अँड रिझल्ट स्टोअर इन ॲक्युम्युलेटर. सगळ्याचा रिझल्ट हा ॲक्युम्युलेटरमध्येच सेव्ह करणार आहात. इथे काय केलं बघा, डाटा डायरेक्टली दिला असतो इथे 03. ओके, 0305 आहे ना. ए मध्ये व्हॅल्यू समजा 2 आहे आणि हा 3 डायरेक्टली ह्या ए सोबत बेरीज करायची 3ची आणि एची. ए मध्ये 2 आहे, हा 3 आहे, 3 आणि 2 5, बरोबर. ती आलेली 5 व्हॅल्यू ए मध्ये सेव्ह करायची, कारण इथं डायरेक्टली त्यांनी डाटा दिलेला आहे, बरोबर. हे सिम्पल झालं. कॅरी असेल इथं सी जर एक्स्ट्रा आला, सगळे तेच आहेत. एक्झाम्पल आता चेक मी एकच सांगतो, सगळे तुम्ही चेक करू शकता नंतर. ॲड C, A, RN टू दी कंटेंट ऑफ रजिस्टर ए विथ कॅरी रिझल्ट स्टोअर इन ॲक्युम्युलेटर. म्हणजे काय सांगितलं त्यांनी, ए मधली व्हॅल्यू आणि RN मधली व्हॅल्यू या दोघांचे ॲडिशन करा, बरोबर. आणि त्याची जी काही कॅरी येत असेल नसेल ते सगळं ॲक्युम्युलेटरमध्ये सेव्ह करा विथ कॅरी, बरोबर. ओके, म्हणजे कॅरीचा अर्थ कळतो ना, 7-8 बिटचा डाटा आहे. 8 बिटपासून 9वा बिट जर आपला आला, जर PSW रजिस्टरमध्ये आपण बघितलेला आहे, तर त्या कॅरी सोबतच जे काही रिझल्ट येईल तो रिझल्ट सगळं कुठं सेव्ह करायचा आहे, ॲक्युम्युलेटरमध्ये सेव्ह करायचे. असे एक्झाम्पल आहेत त्याचे. ॲड A, R1. C कॅरी आल्यामुळे तिथं नाव दिलं कॅरीचे एक्झाम्पल सगळे, म्हणून तिथं प्रत्येक कमेंट्समध्ये इथं मेन्शन केलेलं आहे कॅरी असं. आला म्हणून त्याला काय नाव दिलं, इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. ओके, सबस्ट्रॅक्शनचं बघा. काय सांगितलं, सबस्ट्रॅक्ट दी कंटेंट ऑफ RN टू दी रजिस्टर ए विथ बोरो. बोरो म्हणजे हातच्या एक मागे घेतो ना आपण. आणि रिझल्ट स्टोअर इन ॲक्युम्युलेटर म्हणजे RN आणि ए मधला कंटेंटची वजाबाकी करा. जर का हातच्या लागत असेल तर तो हातच्या घ्या आणि येणारा रिझल्ट जो आहे तो कुठे सेव्ह झाला पाहिजे, ॲक्युम्युलेटरमध्येच सेव्ह झाला पाहिजे. त्याचं एक एक्झाम्पल इथं आहे. याला रजिस्टर ॲड्रेसिंग मोड का म्हटलं, दोन्ही रजिस्टर्स तुम्हाला बघायला मिळतात. सबस्ट्रॅक्ट A, R2, बरोबर. म्हणजे R2 मधली व्हॅल्यू ए मधली व्हॅल्यू दोघांची वजाबाकी करा आणि वजाबाकी करून येणारा रिझल्ट कुठे सेव्ह करायचा आहे, ए मध्ये सेव्ह करायचा आहे. ओके, तर आजच्या लेक्चरला इतके
इन्स्ट्रक्शन सेट सफिशियंट आहेत. नेक्स्ट लेक्चर हे सिम्पल आहे. नोट्स एकदा लिहिल्यात ना तुम्ही आणि जशा मी नोट्स तुम्हाला पाठवतोय ते आहे असं तुम्ही कॉपी करा. का तर त्याच्यामध्ये तुम्ही परत किचकटपणा करू नका. खूप सिम्पल सुटसुटीत व्यवस्थित नोट्स लिहिलेले आहेत. त्या हिशोबाने लिहिलात तर तुम्हाला पूर्ण लाईफ टाईम हा सब्जेक्ट क्लिअर होऊन जाईल. नोट्स तुम्ही ठेवू शकता. ओके, तर एकदा चेक करून घ्या तुम्ही. खूप सिम्पल आहेत. नेक्स्ट लेक्चरला याच्यानंतरचे आपण इन्स्ट्रक्शन बघू. थँक्यू.